श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री भगवते गोपालकृष्णाय नमः. श्री नारदादी भागवतेभ्यो नमो नमः. श्रीमद्भागवत महापुराण चतुर्थ स्कंध अध्याय पहिला. स्वयंभू व मनूच्या कन्यांच्या वंशाचे वर्णन. मैत्रेय म्हणतात, विदुरा, स्वयंभू व मनूला महाराणी शतरूपेपासून प्रियव्रत आणि उत्तानपाद या 2 पुत्रांखेरीज 3 कन्या सुद्धा झाल्या. त्या आकुती, देवहूती आणि प्रसूती नावांनी विख्यात होत्या. आकुतीला जरी भाऊ होते तरी शतरूपेच्या अनुमतीने राजाने आकुतीचा विवाह पुत्रिका धर्मानुसार रुची प्रजापतींबरोबर लावून दिला. भगवंतांचे अनन्य चिंतन करीत असल्याकारणाने प्रजापती रुची ब्रह्मतेजाने संपन्न होते. त्यांनी आकुतीपासून 1 पुरुष आणि 1 स्त्री अशी जोडी उत्पन्न केली. त्यांपैकी जो पुरुष होता तो साक्षात यज्ञस्वरूपी भगवान विष्णू होते आणि जी स्त्री होती ती भगवंतांपासून कधीही विभक्त न राहणारी लक्ष्मीची अंशस्वरूप दक्षिणा होती. स्वयंभू व मनूने आकुतीच्या त्या परमतेजस्वी पुत्राला आनंदाने आपल्या घरी आणले आणि दक्षिणेला रुची प्रजापतीने आपल्याजवळ ठेवले. जेव्हा दक्षिणा विवाह योग्य झाली तेव्हा तिने यज्ञ भगवानांनाच पतिरूपाने प्राप्त करण्याची इच्छा केली. तेव्हा भगवान यज्ञपुरुषांनी तिच्याशी विवाह केला. यामुळे भगवंतांनी प्रसन्न होऊन आनंदित झालेल्या दक्षिणेपासून 12 पुत्र उत्पन्न केले. त्यांची नावे अशी: तोष, प्रतोष, संतोष, भद्र, शांती, इडस्पती, इद्म, कवी, विभू, स्वन्न, सुदेव आणि रोचन. हेच स्वयंभू व मन्वंतरात तुषित नावाचे देव झाले. त्या मन्वंतरात मरीची आदी सप्तर्षी होते. भगवान यज्ञच इंद्र होता आणि महान प्रभावशाली प्रियव्रत आणि उत्तानपाद हे मनुपुत्र होते. ते मन्वंतर या दोघांचे पुत्र नातू, पणतू यांच्या वंशाने भरून गेले. प्रिय विदुरा, मनूंनी आपली दुसरी कन्या देवहूती ही कर्दमांना दिली. त्या संबंधीची सर्व माहिती आपण माझ्याकडून ऐकलेली आहेच. भगवान मनूंनी आपली तिसरी कन्या प्रसूती ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापतीला दिली. त्याची विशाल वंशपरंपरा सर्व त्रैलोक्यात पसरली आहे. कर्दमांच्या ज्या 9 कन्या 9 ब्रह्मर्षींच्या पत्नी होत्या त्यांच्या वंशपरंपरेचे वर्णन आता ऐक. मरीची ऋषींची पत्नी म्हणजेच कर्दमांची कन्या कला हिच्यापासून कश्यप आणि पूर्णिमा नावाची 2 अपत्ये झाली. त्यांच्या वंशांनी हे जग भरलेले आहे. हे शत्रुंजय विदुरा, पूर्णिमेला विरज आणि विश्वग नावाची 2 मुले आणि देवकुल्या नावाची 1 कन्या झाली. हीच पुढच्या जन्मात श्रीहरींच्या चरणतीर्थापासून देवनदी गंगेच्या रूपाने प्रगट झाली. अत्रींची पत्नी अनसूया हिला दत्तात्रेय, दुर्वास आणि चंद्र नावाचे 3 परम यशस्वी पुत्र झाले. हे अनुक्रमे विष्णू, शंकर आणि ब्रह्मदेव यांचे अवतार होते. विदुराने विचारले, गुरुवर्य, जगाची उत्पत्ती, स्थिती आणि अंत करणाऱ्या या सर्वश्रेष्ठ देवांनी अत्री मुनींच्या घरी काय करण्याच्या इच्छेने अवतार घेतला हे मला सांगा. मैत्रेय म्हणाले, जेव्हा ब्रह्मदेवांनी ब्रह्मज्ञानांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अत्रींना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा दिली तेव्हा ते आपल्या पत्नीसह तप करण्यासाठी वृक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेले. तेथे फुलांच्या गुच्छांनी लहडलेले पलाश आणि अशोक वृक्षांचे वन होते. तसेच तेथे सगळीकडे निर्विंध्या नदीच्या पाण्याचा खळखळाट मधुर ध्वनी करीत होता. मैत्रेय म्हणाले, जेव्हा ब्रह्मदेवांनी ब्रह्मज्ञान्यांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अत्रींना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा दिली
तेव्हा ते आपल्या पत्नीसह तप करण्यासाठी वृक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेले. तेथे फुलांच्या गुच्छांनी लहडलेले पलाश आणि अशोक वृक्षांचे वन होते. तसेच तेथे सगळीकडे निर्विंध्या नदीच्या पाण्याचा खळखळाट मधुर ध्वनी करीत होता. त्या वनात ते मुनी प्राणायामाने चित्ताला वश करून 100 वर्षेपर्यंत केवळ वायुभक्षण करून थंडी, उष्णता इत्यादी द्वंद्वांची पर्वा न करता एका पायावर उभे होते. त्यावेळी ते मनोमनशी प्रार्थना करीत होते की जो कोणी संपूर्ण जगाचा ईश्वर आहे त्याला मी शरण आलो आहे. त्याने मला स्वतःसारखे संतान द्यावे. प्राणायामरूपी इंधनाने प्रज्वलित झालेले अत्री मुनींचे तेज त्यांच्या मस्तकातून निघून तिन्ही लोकांना तप्त करीत आहे असे पाहून ब्रह्मा, विष्णू आणि महादेव हे तिन्ही जगतपती त्यांच्या आश्रमात आले. त्यावेळी अप्सरा, मुनी, गंधर्व, सिद्ध, विद्याधर आणि नाग त्यांचे सुयश गात होते. त्या तिघांचे एकाच वेळी आगमन झाल्याने अत्री मुनींचे अंतःकरण प्रकाशमय झाले. त्यांनी एका पायावर उभे असतानाच त्या देवदेवांचे दर्शन घेतले आणि नंतर जमिनीवर साष्टांग प्रणाम करून अर्घ्य, फुले इत्यादी पूजेची सामग्री हातात घेऊनच त्यांचे पूजन केले. ते तिघेही हंस, गरुड आणि नंदी या वाहनांवर बसले होते. तसेच आपल्या हातातील कमंडलू, चक्र, त्रिशूळ इत्यादी चिन्हांनी युक्त होते. त्यांच्या डोळ्यातून कृपेचा वर्षाव होत होता. त्यांच्या मुखावर मंदहास्य विलसत होते. त्यांच्या तेजाने दिपून जाऊन मुनींनी आपले डोळे झाकून घेतले. त्यांनी आपले चित्त त्यांच्यावर एकाग्र केले आणि हात जोडून अतिमधुर आणि सुंदर भावपूर्ण वचनांनी लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ अशा त्या तिन्ही देवांची स्तुती करण्यास सुरुवात केली. अत्री मुनी म्हणाले, भगवन, प्रत्येक कल्पाच्या आरंभी जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यासाठी जे मायेच्या सत्वादी 3 गुणांचे विभाग करून भिन्न भिन्न शरीरे धारण करतात ते ब्रह्मा, विष्णू आणि महादेव आपणच आहात. मी आपणास प्रणाम करतो. मी ज्यांचे आवाहन केले होते ते आपल्यापैकी कोण आहेत? कारण मी तर संतान प्राप्तीच्या इच्छेने केवळ एका भगवान सुरेश्वरांचेच चिंतन केले होते. असे असता आपण तिघे येथे कसे आलात? आपल्यापर्यंत तर देहधारी लोकांच्या मनाचीही गती असत नाही. म्हणून मला याविषयी मोठेच आश्चर्य वाटत आहे. आपण कृपा करून मला याचे रहस्य सांगावे. मैत्रेय म्हणाले, विदुरा, अत्री मुनींचे वचन ऐकून ते तिन्ही देव हसले आणि मधुरवाणीने त्यांना सांगू लागले. देव म्हणाले, ब्रह्मन, आपण सत्यसंकल्प आहात. म्हणून तुम्ही जसा संकल्प केलात तसेच झाले पाहिजे. त्याच्या विपरीत कसे होऊ शकेल? तुम्ही जसे ध्यान करीत होतात तेच आम्ही आहोत. प्रिय महर्षी, तुमचे कल्याण असो. तुम्हाला आमचेच अंशस्वरूप 3 जगद्विख्यात पुत्र उत्पन्न होतील आणि तुमच्या उत्तम यशाचा ते विस्तार करतील. या दंपतीला अशा प्रकारे अभीष्ट वर देऊन त्यांनी उत्तम प्रकारे पूजन केल्यावर ते पाहत असतानाच ते 3 सुरेश्वर आपापल्या लोकी गेले. ब्रह्मदेवाच्या अंशापासून चंद्र, विष्णूच्या अंशापासून युगवित्ते दत्तात्रेय आणि महादेवाच्या अंशापासून दुर्वास ऋषी झाले. आता अंगिरा ऋषींच्या संतानाचे वर्णन ऐक. अंगिरांची पत्नी श्रद्धा हिने सिनीवाली, कुहू, राका आणि अनुमती या 4 कन्यांना जन्म दिला. यांच्याशिवाय साक्षात भगवान उदथ्य आणि ब्रह्मनिष्ठ बृहस्पती असे तिला 2 पुत्र झाले. ते स्वारोचिष मन्वंतरात प्रख्यात झाले. पुलस्त्य यांना त्यांची पत्नी हविर्भूपासून महर्षी अगस्त्य आणि महातपस्वी विश्रवा असे 2 पुत्र झाले. यांतील अगस्त्य पुढील जन्मात जठराग्नी झाले. विश्रवा मुनींना इडविडेपासून यक्षराज कुबेर झाला आणि त्यांची दुसरी पत्नी केशिनीपासून रावण, कुंभकर्ण आणि विभीषण उत्पन्न झाले.
महामते महर्षी पुलहांची पत्नी साध्वी गतीपासून कर्मश्रेष्ठ, वरियान आणि सहिष्णू असे 3 पुत्र झाले. याचप्रमाणे क्रतूची पत्नी क्रिया हिने ब्रह्मतेजाने तळपणाऱ्या 60,000 वालखिल्य ऋषींना जन्म दिला. शत्रुतापन विदुरा, वसिष्ठांची पत्नी ऊर्जा म्हणजेच अरुंधती हिच्यापासून चित्रकेतू इत्यादी 7 विशुद्ध चित्त ब्रह्मर्षींचा जन्म झाला. त्यांची नावे चित्रकेतू, सुरोची, विरजा, मित्र, उल्बण, वसुभृद्यान आणि द्युम्मान अशी होती. याशिवाय त्यांच्या दुसऱ्या पत्नीला शक्ती इत्यादी आणखी काही पुत्र होते. अथर्व मुनींची पत्नी चित्ती हिला दधीची नावाचा एक तपोनिष्ठ पुत्र झाला. त्याचे दुसरे नाव अश्वशिरा असेही होते. आता भृगूच्या वंशाचे वर्णन ऐक. भाग्यवान भृगूंना ख्याती नावाच्या पत्नीपासून धाता आणि विधाता नावाचे पुत्र आणि श्री नावाची एक भगवतपरायण कन्या झाली. मेरू ऋषींनी आपल्या आयती आणि नियती नावांच्या कन्या धाता आणि विधाता यांना दिल्या. त्यांच्यापासून त्यांना मृकंड आणि प्राण नावाचे पुत्र झाले. त्यांच्यापैकी मृकंडापासून मार्कंडेय आणि प्राणापासून मुनिवर वेदशिरा यांचा जन्म झाला. भृगूंचा एक कवी नावाचा पुत्र होता. त्याचाच पुत्र भगवान शुक्राचार्य होय. विदुरा, या सर्व मुनीश्वरांनी संतती उत्पन्न करून सृष्टीचा विस्तार केला. अशा प्रकारे मी तुला हे कर्दमांच्या वंशातील संतानांचे वर्णन सांगितले. जो पुरुष हे श्रद्धापूर्वक ऐकेल त्याची मोठी पापे हे कथानक तत्काळ नाहीसे करील. ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापतीने मनुपुत्री प्रसूतीशी विवाह केला. त्याने तिच्यापासून सुंदर डोळ्यांच्या 16 कन्या उत्पन्न केल्या. दक्षाने त्यापैकी 13 धर्माला, 1 अग्नीला, 1 एकचित्त असणाऱ्या पितृगणांना आणि 1 संसाराचा संहार करणाऱ्या तसेच जन्ममृत्यूपासून सोडविणाऱ्या भगवान शंकरांना दिली.